नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th क्लास मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट ज्योमेट्री या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि या अगोदरच्या प्रीवियस पिरियड मध्ये आपण काय अभ्यासलेला आहे, आपण प्रॅक्टिस सेट 5.1 हा कंप्लीट केलेला आहे। तो सर्वांना व्यवस्थित लक्षात आला असेल। त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत। तो पॉइंट आहे डिव्हिजन ऑफ लाइन सेगमेंट। डिव्हिजन म्हणजे काय आपण म्हणता येईल, त्याचं डिवाइड करणं किंवा त्याचे भाग करणं। कशाचे भाग करायचे आपल्याला, लाइन सेगमेंटचे। फर्स्ट सो याच्यामध्ये फिगर ड्रॉ केलेली आहे लाइन सेगमेंट AB द डिवाइड पॉइंट P। कोणत्या पॉइंट वर डिवाइड होते, ते पॉइंट P वर डिवाइड होते। त्यात मीन्स याच्यामध्ये आपल्याला त्याचा रेशो दिलेला आहे AP 6 and PB is 10। that means AP upon PB is the ratio is 6 upon 10, that means 3:5 हा त्याचा काय असणार आहे, रेशो असणार आहे। आता हे आपण कशासाठी पाहिलेलं आहे, तर त्यासाठी आपण काय पाहूया, त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पाहूयात सेक्शन फॉर्म्युला। सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन म्हणजे इथे सुद्धा भाग पाडलेले आहे। सेगमेंट AB, या AB ची सेगमेंट आहे, या AB सेगमेंटचं पॉइंट P मुळे काय झालेलं आहे, दोन पार्ट मध्ये डिवायडेशन झालेलं आहे। आणि या डिवायडेशन झालेल्या पार्टचे जे काय म्हणता येतील आपल्याला रेशो जे असतील, ते रेशो आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मोस्ट आहेत किंवा महत्त्वाचे आहेत। त्यासाठी अगोदर तुम्हाला फक्त डिवायडेशन म्हणजे काय एक्सप्लेन केलेलं आहे। आता ऍक्च्युअल आपण फॉर्म्युला पाहूयात। मग त्याच्यासाठी आपल्याला पॉइंट A आणि P इज द एंड पॉइंट ऑफ द लाइन सेगमेंट। त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, पॉइंट A चे कोऑर्डिनेट x1 y1, पॉइंट B चे कोऑर्डिनेट x2 y2। दॅट मीन्स ज्या पॉइंट मुळे लाइन सेगमेंट डिवाइड झालेली आहे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे असतील, तर ते कोऑर्डिनेट आपण जनरली काय कन्सिडर करतो, x, y। सो पॉइंट P चे कोऑर्डिनेट असतील x and y। ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट x कोऑर्डिनेटचं जर आपल्याला काय करायचं असेल किंवा x कोऑर्डिनेटचं आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, तर त्यासाठीचा फॉर्म्युला असेल mx2 n x1 m n। ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला x2 x1 हे लक्षात आलं, कारण हे x2 x1 हे कसं घेतलं हे लक्षात आलं। पण m ही व्हॅल्यू कुठून आली, व्हॉट इज मीन बाय m and n? सो mp and n is pn। दॅट मीन्स इथे लाइन सेगमेंट मध्ये आपण जो रेशो डिवाइड सेगमेंटचा जो रेशो घेतलेला होता AP अपॉन PB इस तुम्हाला मी दाखवलं होतं। इथे नंबर्स दिलेले आहेत, त्यामुळे रेशो आपण 3:5 घेतला होता। परंतु ऍक्च्युअल आपल्याला इथे रेशो माहित आहे का, ऍक्च्युअल नाही, फॉर्म्युला मध्ये आपल्याला ते माहित नाही, ते आपण सिम्बॉलिकली कन्सिडर केले। जसं आपण x2 y1 हे किंवा x2 y2 x1 y1 हे कोऑर्डिनेट जसे कन्सिडर केलेले आहेत, सर रेशो आपण कन्सिडर केलेला आहे। आणि तो रेशो असणार आहे आपला m:n। ओके, सो m आणि n म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल। सो x कोऑर्डिनेट साठीचा त्याच्यासाठीचा फॉर्म्युला असणार आहे mx2 nx1 m n। आणि y कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला असणार आहे my2 ny1 m n। आणि हे दोन्ही फॉर्म्युले कंबाइनली मी फक्त ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आहेत। सो mx2 nx1 m n, y साठीचा my2 ny1 m n। हा असेल आपला सेक्शन फॉर्म्युला। ओके, आता सेकंड पॉइंट आहे आपला मिड पॉइंट फॉर्म्युला। सेक्शन आणि मिड पॉइंट फॉर्म्युला दोन्हीही अगदी सेमच आहे, फक्त डिफरन्स काय ते याच्यामध्ये आपण पाहूयात। सेक्शन मध्ये आणि मिड पॉइंट मध्ये, मिड पॉइंट म्हणल्यानंतर हा जो पॉइंट P आहे इज मिड पॉइंट ऑफ AB, बट व्हाय, दॅट मीन्स AP and PB आर इक्वल। हे केव्हा असतं, ज्यावेळेस AP आणि PB चा डिस्टन्स कसा असेल, इक्वल असेल, त्यावेळेस आपल्याला काय म्हणता येईल की पॉइंट P इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB। ओके, परंतु सेक्शन फॉर्म्युला मध्ये किंवा सेक्शन ज्यावेळेस डिवायडेशन झालं त्यावेळेस त्याचा रेशो हा इक्वल नाहीये। ज्यावेळेस रेशो इक्वल नसेल त्यावेळेस कोणता फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला। आणि रेशो इज इक्वल ज्यावेळेस असेल त्यावेळेस कोणता, मिड पॉइंट फॉर्म्युला। दॅट मीन्स m and n इज व्हॅल्यू कशा असणार आहे त्याच्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये, राईट, या व्हॅल्यू दोन्हीच्याही इक्वल असणार आहे। दॅट मीन्स m n हे दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहेत, इज इक्वल टू AP PP। हे दोन्ही इक्वल आहे कारण m इज इक्वल टू n, हा रेशो इक्वल आहे। दॅट मीन्स रेशो कसा असणार आहे, 1:1। ओके, सो मग याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, सॉरी इथं इक्वल नाही, इथं काय घेऊया, रेशो AP/BP इज इक्वल टू 1:1। काय घेतलं हे लक्षात आलं असेल सर्वांच्या, कारण P हा त्याचा मिड पॉइंट आहे। सो याच्यामधील m आणि n हा जो रेशो आहे तो दोन्हीचा रेशो कसा आहे, इक्वल आहे। दॅट मीन्स आता हा फॉर्म्युला पहा,
कारण या फॉर्म्युल्यावर हा फॉर्म्युला तुम्हाला लगेच लक्षात येईल, कारण याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n, आणि याच्यामध्ये x कोऑर्डिनेट साठी x1 प्लस x2 अपॉन 2, इथे x2 प्लस x1 जरी घेतला तरी चालेल, आणि याच्यामध्ये m आणि n हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहे. सो दोनच्या व्हॅल्यू काय होणार आहेत, इक्वल असल्यामुळे कॅन्सल होतील, आणि याच्यामधील m रेशो 1 प्लस 1 इज 2. ओके, सो याच्यामध्ये मिड पॉइंट फॉर्म्युलामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की x कोऑर्डिनेट साठी x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y कोऑर्डिनेट साठी y1 प्लस y2 अपॉन 2. ओके, आणि हा फॉर्म्युला कंबाइनली फक्त इन ब्रॅकेट मध्ये खाली आपण घेतलेला आहे x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. आणि थर्ड फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. व्हॉट इज मीन बाय सेंट्रॉइड, हे आपण 9th क्लास मध्ये शिकलेलो आहोत. मला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइड म्हणल्यानंतर एडी ही जी आपली सेगमेंट आहे, ही सेगमेंट इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल ABC. ओके, एडी ही काय आहे, मीडियन आहे, आणि डी इज अ मिड पॉइंट ऑफ BC. ओके, आणि सेंट्रॉइड मध्ये हा जो पॉइंट जी आहे इज कसा आहे तुमचा, राईट, सेंट्रॉइड पॉइंट आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला जी चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, ते आपण x, y घेतलेले आहेत. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे माहिती आहे की सेंट्रॉइड डिवाइड द मीडियन इज द रेशो 2:1. सेंट्रॉइड हा मीडियनला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो, 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करतो. मग त्यानुसार आपल्याला इथं फॉर्म्युला मिळालेला आहे. सो डायरेक्ट मी फॉर्म्युला घेतलेला आहे. तो फॉर्म्युला काय असेल, x साठीचा, जस्ट ओनली x कोऑर्डिनेट साठीचा x1 plus x2 plus x3 upon 3 and y साठीचा y1 plus y2 plus y3 upon 3. आणि हे दोन्ही फॉर्म्युले फक्त कंबाईन दिलेले आहेत, x1 plus x2 plus x3 upon 3, y1 plus y2 y3 upon 3. ओके, आणि x1 x2 x3 हे कोऑर्डिनेट कशा असतील हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. हे तिन्ही व्हर्टिसेसचे कोऑर्डिनेट असतील. a साठीचा x1 y1, b साठीचा x2 y2 आणि c साठीचा x3 y3. ओके, तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात आला असेल तर बाकीचे फॉर्म्युले ऍज इट इज व्यवस्थित लक्षात येतील. प्रत्येकाने ही तिन्ही फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, प्रत्येकाने लिहून घ्यायचे. फर्स्ट इज सेंट्रॉइड, सेकंड इज मिड पॉइंट फॉर्म्युला आणि थर्ड इज सेंट्रॉइड फॉर्म्युला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन. फॉर्म्युले सर्वांचे लिहून झाले असतील. सो आता फॉर्म्युला हे आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 5.2 यामध्ये अप्लाय करायचं आहे. सो नाउ स्टार्ट प्रॅक्टिस सेट 5.2. आणि यामध्ये याच्या अगोदरची झालेली फॉर्म्युले प्रत्येकाने एकदा रिवाइज करायचे, समजून घ्यायचे. ठीक आहे, सो स्टार्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points point A चे coordinates -1,7 and point B 4,-3 in the ratios 2:3. दॅट मीन्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऍज इट इज साठी तेच दिलेलं आहे की याच्यामध्ये लाईन सेगमेंट कोणती दिलेली आहे, सेगमेंट ए बी दिलेली आहे, आणि लाईन सेगमेंट मधील पी हा त्याचा डिवाइड करणारा जर काय असेल पॉइंट असेल तर याच्यामध्ये पॉइंट ए चे आपल्याला कोऑर्डिनेट त्यांनी दिलेले आहेत -1,7 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 4,-3, आणि मी फाइंड आउट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी. सो याच्यामध्ये त्यांनी आपल्याला रेशो दिलेला आहे 2:3 हा रेशो दिलेला आहे. सो इथं आपल्याला सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो नाउ लाईक आपण काय कन्सिडर करूयात की याच्यामध्ये पॉइंट पी चे कोऑर्डिनेट आपण x आणि y कन्सिडर करूयात, आणि x1 y1 दॅट मीन्स पॉइंट ए चे कोऑर्डिनेट असतील -1,7 आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट दॅट मीन्स x2 y2 इज इक्वल टू 4,-3. ओके, आणि याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला m/n हा रेशो दिलेला आहे 2:3. सो देन बाय सेक्शन फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला इथं आपल्याला यूज करायचा आहे. सेक्शन फॉर्म्युलानुसार फर्स्ट ऑफ ऑल पॉइंट जो आपल्याला दिलेला आहे त्या पॉइंट पी चा फर्स्ट कोऑर्डिनेट दॅट मीन्स x कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला असेल आपला mx2 nx1 अपॉन m प्लस n, and y साठीचा असेल my2 ny1 अपॉन m प्लस n. याच्यामध्ये फक्त याची व्हॅल्यू पुट अप करा. दॅट मीन्स x इज इक्वल टू m इज इक्वल टू 2x2 दॅट मीन्स x2 किती आहे आपलं 4 पुट, then प्लस साइन ऍज इट इज n इज इक्वल टू 3 आणि x1 इज इक्वल टू किती असणार आहे -1. त्या व्हॅल्यू तुम्ही पुट अप केलेल्या आहेत अपॉन m प्लस n दॅट मीन्स 2 प्लस 3. y कोऑर्डिनेट साठीच्या व्हॅल्यू आपण तिथे पुट अप केलेली आहेत. सेकंड आता y कोऑर्डिनेट साठीचा x च्या कोऑर्डिनेटच्या व्हॅल्यू आपण पुट अप केले y. सो y इज इक्वल टू m इज इक्वल टू 2, y2 इज इक्वल टू किती असेल -3
प्लस साइन ॲज इट इज n इज इक्वल टू 3 अँड y1 इज इक्वल टू किती असणार आहे 7 पुट केलेले आहे अपॉन 2 प्लस 3. ओके, आता ह्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर फक्त याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल x इज इक्वल टू 4 इंटू 2 इज 8. आता याच्यामध्ये 3 minus 1 that means -3 upon 2 plus 3 is 5. Okay, then y is equal to -3 into 2 -6 plus 7 into 3 is 21 upon 5. Then 8 minus 3 is 5 upon 5. 81. Okay, so y is equal to 21 minus 6 is 15. 15 upon 5 that means 3. So x is equal to 1 and y is equal to 3. So the coordinate of point P, कशाचे आपल्याला coordinate find out करायचे होते point P चे. So coordinate of point P are किती असेल. फर्स्ट ऑफ ऑल x coordinate is 1 and y coordinate is 3. That means x 1,3. The coordinate of point P is 1,3. एक्झाम्पल सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. फर्स्ट ऑफ ऑल प्रत्येकाने हे लिहून घ्यायचं आहे. सो लिहून घ्या. एक्झाम्पल फर्स्ट सर्वांचं लिहून झालं असेल. सो आपण सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करूयात. आणि एक्झाम्पल सेकंड, in each of the following examples find the coordinate of point A which divides segment PQ in the ratio A is to B. And first त्यामधील सब क्वेश्चन फर्स्ट दिलेले आहे पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स -3,7, पॉइंट Q 1, -4 आणि त्याचा रेशो दिला आहे A is to B is equal to 2 is to 1. आता रेशो मी तुम्हाला सिम्बॉलिकली आपण कन्सिडर केला हे सांगितले होते. आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला m आणि n ह्या जरी व्हॅल्यू दिलेली असेल तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे व्हेरिएबल दिलं असेल ते व्हेरिएबल फक्त तिथं पुट करायचं. ठीक आहे, आता m आणि n जे दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय पुट करावं लागणार आहे, e आणि b पुट करावं लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी दिलेले याच्यासाठी मी तुम्हाला याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये ड्रॉ करून घेतली होती फिगर, आणि तुम्हाला थोडंसं समजायला इझी जाईल. फक्त यासाठी दुसरं काही कारण नाहीये. आपल्याला याच्यामध्ये सेगमेंट कोणती दिलेली आहे, सेगमेंट PQ दिलेली आहे. आणि सेगमेंट PQ ला पॉइंट ए हा काय करतो, डिवाइड करतो. आणि त्याचा रेशो आपल्याला काय दिलेला आहे, A:B दिलेला आहे. हा असेल पॉइंट ए आणि त्याचा रेशो दिलेला आहे 2:1. आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स x1 y1, Q चे कोऑर्डिनेट x2 y2 आणि ज्याचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत तो आपण कन्सिडर केलाय x and y. ओके, इथपर्यंत सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल. जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण काय केलं अगोदर फक्त लिहून घेतलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट आपण काय कन्सिडर केलं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए x, y जे आपल्याला फाइंड आउट करायचे ते आपण x and y कन्सिडर केलं. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स -3,7 जे आहेत x1 y1 कन्सिडर केले. पॉइंट Q चे कोऑर्डिनेट 1,-4 आहेत x2 y2 असतील. ओके, अँड त्याचा जो रेशो दिलेला आहे तो रेशो A:B दॅट मीन्स 2:1. हा रेशो आपल्याला m:n मी तुम्हाला सांगितला होता. तो आपण फॉर्म्युला मध्ये त्याचं व्हेरिएबल आपण m आणि n हे कन्सिडर केलं होतं. इथं e आणि b दिलं असेल तर e आणि b कन्सिडर करायचं. ओके, नाव त्यासाठीच आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे, सेक्शन फॉर्म्युला. आणि सेक्शन फॉर्म्युलामध्ये फर्स्ट ऑफ ऑल x कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला असणार आहे. m च्या ठिकाणी आपल्याला काय पुट करावं लागणार आहे, ax2 प्लस m च्या ठिकाणी b x1 अपॉन a प्लस b. ओके, आणि y कोऑर्डिनेट साठी ay2 प्लस by1 अपॉन a प्लस b. फक्त या ठिकाणी आपण आता काय करूयात, व्हॅल्यू पुट अप करूया. सो x इज इक्वल टू a इज 2 इंटू x2 इज इक्वल टू किती असणार आहे 1. सो 2 इंटू 1 प्लस साइन ॲज इट इज b ची व्हॅल्यू किती आहे 1. x1 इज इक्वल टू किती असेल -3. x1 -3 पुट अप करा अपॉन a प्लस b दॅट मीन्स किती असणार आहे 2 प्लस 1. ओके, x कोऑर्डिनेट साठी. y साठी सुद्धा ॲज इट इज मेथड. सो y इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 इंटू y2 इज -4 plus b is 1 and y1 is 7. so 1 into 7 upon 2 plus 1. ओके, आता याचं पुट अप केलेल्या व्हॅल्यूज आपण काय करूयात, कॅल्क्युलेशन करून घेऊयात. सो x is equal to 2 into 1 is 2, -3 into 1 that means -3 upon 2 plus 1 is 3. and y coordinate साठी 2 into -4 that means -8 plus 1 into 7 is +7 upon 3 that means -3 plus 1 that means -1 upon 3. and y coordinate साठी -8 plus 7 that means -1 upon 3. सो x आणि y कोऑर्डिनेट्स आपल्याला किती मिळालेले आहेत, -1 upon 3 आणि -1 upon 3. सो द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए आर, पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स आपल्याला किती मिळालेले आहेत, -1 upon 3, -1 upon 3. ओके, एक्झाम्पल सर्व व्यवस्थित लक्षात आलं असेल, प्रत्येकाने लिहून घ्या. क्वेश्चन सेकंड सर्वांचा लिहून झाला असेल.
क्वेश्चन सेकंड मधील सब क्वेश्चन फर्स्ट आपण क्लासमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यामधील सेकंडचे दुसरे आणखी 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. टोटल 3 सब क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. फर्स्ट सब क्वेश्चन आपण घेतला रिमेनिंग 2 सब क्वेश्चन्स असतील ते दोन्ही सब क्वेश्चन्स हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. इमोमॉक्स मध्ये प्रत्येकानेच राहिलेले रिमेनिंग सब क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. ओके, देन नाउ स्टार्ट. एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द रेशो इन विच पॉइंट T -1,6 divide the line segment joining the points point P -3,10 and point Q 6,-8. That means first of all दिलेले एक्झाम्पल प्रत्येकाने एकदा समजून घ्यायचं की याचं मीनिंग काय आहे. फाइंड करायचंय. फाइंड द रेशो इन विच पॉइंट T म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशो कशाचा की ज्यावेळेस पॉइंट T हा सेगमेंट कोणत्या सेगमेंटला PQ ला काय करतो डिवाइड करतो त्यावेळेसचा जो रेशो तयार होतो तो रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि कोणता पॉइंट हा आपल्याला काय करतो डिवाइड करतो तर T हा पॉइंट डिवाइड करतो म्हणून सांगितले. आणि याच्यामध्ये पॉइंट T चे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि एंड पॉइंटचे म्हणजे P आणि Q चे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे the ratio of the line segment चा काय आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. याच्या अगोदर आपल्याला रेशो दिलेला होता. आपण कोऑर्डिनेट ऑफ द डिवाइड सेगमेंटच्या आपल्याला काय करत होतो कोऑर्डिनेट फाइंड आउट करत होतो. आता इथं आपल्याला जो डिवाइड सेगमेंटचा जो डिवाइड पॉइंट आली आहे तो पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला आता रेशो फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यासाठी मी एक फिगर ड्रॉ करून घेतलेली आहे पॉइंट PQ आणि पॉइंट PQ चे आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ओके, पॉइंट T चे सुद्धा कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि आपल्याला m आणि n याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही m n घ्या की b घ्या कोणती व्हेरिएबल घेतलात तरी सुद्धा चालेल. फर्स्ट ऑफ ऑल जे आपल्याला फाइंड आउट करायचे ते मी घेतलं लेट द रेशो आपण तो रेशो मी काय कन्सिडर केला द रेशो बी m:n तो कन्सिडर केला. जे मला माहित नाही समजलं लेट. ओके, so the coordinate of point T चे coordinates किती आहेत -1,6 that means x, y. Okay, coordinate of the point P -3,10 that means first point असल्यामुळे x1 y1 आणि coordinate of the point Q 6,-8 that means x2 आणि y2. इथपर्यंत प्रत्येकाच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल कारण जे आपल्याला दिले तेच फक्त आपण लिहून घेतले. सेकंड आता इथं आपल्याला काय केले डिवाइड केले म्हणजे इथं कोणतं फॉर्म्युला असणार आहे सेक्शन फॉर्म्युला आपण अप्लाय केला. सेक्शन फॉर्म्युलाने सो पॉइंट x चे कोऑर्डिनेट दॅट मीन्स mx2 + nx1 m + n. y कोऑर्डिनेट साठीचा काय असेल फॉर्म्युला my2 + ny1 m + n. ओके, आता याच्यामध्ये प्रत्येकाने एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा असतो त्यावेळेस फक्त काय करायचं तुम्ही x कोऑर्डिनेट मध्ये फक्त व्हॅल्यू पुट अप करा किंवा y कोऑर्डिनेट मध्ये कोणतेही एकामध्ये जरी तुम्ही व्हॅल्यू पुट अप केलं तर रेशो आपल्याला फाइंड आउट होणार आहे किंवा तो मिळणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं फक्त याच्यामध्ये मी x कोऑर्डिनेट साठीच्या व्हॅल्यू पुट अप केलेल्या आहेत. x ची व्हॅल्यू किती असणार आहे याच्यामध्ये -1 = m आपल्याला माहित नाही अननोन आहे. सो m इज ॲज इट इज. x2 = किती असणार आहे 6 सो 6 + n अननोन आहे ॲज इट इज ठेवा. x1 इज -3/m + n ॲज इट इज व्हॅल्यू आपण ठेवलेली आहे. नेक्स्ट आता व्हॅल्यू पुट अप केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ती काय केली डिवायडेशन मधली व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. सो -1 * m + n m * 6 दॅट मीन्स 6m - 3n. ओके, आता याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल मध्ये -1 ने काय केलं याला मल्टिप्लाय केलं. सो -m - n = 6m - 3n. याच्यामध्ये फक्त जे सेम व्हेरिएबलचे व्हॅल्यू असतील ते आपण वन साइडला करून घेऊया. सो -m हे +6 इकडे येताना -6m होईल -3n ॲज इट इज आणि हे मायनस इकडे येताना +n. ओके, सो -m - 6m दॅट मीन्स 1 + 6 दॅट मीन्स 7m -7m इज इक्वल टू -3 + 1 दॅट मीन्स सबट्रॅक्शन इज -2n. आणि मायनस मायनस काय होणार आहे याच्यामध्ये प्लस होईल. सो दोन्ही व्हॅल्यू काय घेतल्या आपण प्लस घेतल्या. सो रिमेनिंग काय असेल आपल्याला 7m = 2n राहील. आता याच्यामध्ये रेशो आपल्याला कसा हवा m:n हा रेशो हवा. त्यासाठी मी व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काय घेतल्या वन साइडला घेतल्या. सो m हे मल्टिप्लिकेशन मध्ये n च्या इकडे येतात डिवायडेशनच्या फॉर्म मध्ये जाईल इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू ॲज इट इज राहील आणि मल्टिप्लिकेशन मध्ये 7 ची व्हॅल्यू इकडे येताना डिवायडेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. सो m:n इज इक्वल टू 2/7 किंवा 2:7 दॅट मीन्स आपल्याला रेशो कसा मिळाला. सो m:n इज इक्वल टू 2:7
7 हा आपल्याला रेशो मिळालेला आहे. दॅट मीन्स आपण आन्सर काय लिहू शकतो, द पॉइंट टी डिवाइड्स द लाईन सेगमेंट इन द रेशो. कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो, तो 2:7 या रेशो मध्ये किंवा या फॉर्म मध्ये तो डिवाइड करतो. कोणता, पॉइंट टी. हे एक्झाम्पल व्यवस्थित सर्वांच्या लक्षात आलं असेल. प्रत्येकाने ही फर्स्ट ऑफ ऑल लिहून घ्या. एक्झाम्पल थर्ड सर्वांचं लिहून झालं असेल. आता आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहूयात. एक्झाम्पल 4, point P is the center of the circle and AB is the diameter. Find the coordinate of point P if coordinates of point A and P are 2, -3 and -2, 0 respectively. That means याच्यामध्ये point P is हा आपल्याला काय दिलेला आहे, सेंटर ऑफ सर्कल दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पॉइंट ए आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये बी पॉइंटचे आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. पण याच्यामध्ये पॉइंट बी इज द सेंटर ऑफ द सर्कल आणि ए बी इज द डायमीटर ऑफ सर्कल दिलेली आहे. त्यानुसार मी काय ड्रॉ फिगर करून घेतलेली आहे. याच्यामध्ये सर्कल पी इज द सेंटर ऑफ सर्कल and AB is the diameter of circle. That means the segment AB is diameter of the circle असेल तर P is the midpoint of segment AB. हे आपल्याला माहिती आहे आणि P जर त्याचा midpoint असेल तर त्यानुसार आपण काय सांगू शकतो. सो लेट आपण काय कन्सिडर केलं, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए जे दिलेले आहे 2, -3 is x1 y1 फर्स्ट पॉइंट चे कोऑर्डिनेट. देन कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट इज x2 y2. कोऑर्डिनेट आपल्याला माहित नाही, सो x2 y2 अँड कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ सर्कल दॅट मीन्स पॉइंट P चे कोऑर्डिनेट कोणते असतील, -2, 0 दॅट मीन्स x, y. आता P हा त्याचा काही मिड पॉइंट आहे आणि मिड पॉइंट साठीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y च्या फॉर्म मध्ये कन्सिडर करतो जनरली. सो त्यासाठी मी काय कन्सिडर केलं, x, y. ओके, आणि त्यानुसार आपण त्यात बाय मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. त्या मिड पॉइंट फॉर्म्युला x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. x is equal to -2 आपण पुट अप केलं. x1 is equal to किती आहे, 2 पुट अप केलं. x2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, सो ॲज इट इज राहू दिला अपॉन 2. देन y is equal to किती असणार आहे, 0. सो 0 ॲज इट इज. y1 is equal to -3 पुट अप केलं प्लस y2 ॲज इट इज डिवाइडेड बाय 2. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत असताना डिव्हायडेशन मध्ये टर्म्स इकडे जातात, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. सो -2 × 2 इज -4 इज इक्वल टू 2 प्लस x2 अँड 2 × 0. ओके, 0 × 2 किती असणार आहे, 0 अँड -3 प्लस y2 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये x2 इज इक्वल टू हे प्लस 2 इकडे जाताना -2 होईल. दॅट मीन्स x2 इज इक्वल टू -4 -3 अँड y2 इज इक्वल टू हे -3 इकडे जाताना +3 च्या फॉर्म मध्ये जाईल. 0 + 3 दॅट मीन्स +3 व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो x2 इज इक्वल टू -6 and y2 इज इक्वल टू 3. सो द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट P, कोणत्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे होते, पॉइंट P चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे होते. सो पॉइंट B चे कोऑर्डिनेट काय असणार आहे, द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट B आर -3, B चे कोऑर्डिनेट काय असणार आहेत, -6, 3. ओके, आणि x कोऑर्डिनेट हा उद्या असतो, y कोऑर्डिनेट हा नेक्स्ट टाइम असतो. सो -6, 3. हे एक्झाम्पल सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला कोणता फॉर्म्युला केव्हा अप्लाय करायचं हे लक्षात आलंच असेल तुमच्या, कारण P हा त्याचा मिड पॉइंट आहे म्हणजे की मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय करायचा. आणि मिड पॉइंट हे आपल्याला जर दिले नसेल तर त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, सेक्शन फॉर्म्युला. ओके, फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 4 सर्वांचं लिहून झालं असेल. एक्झाम्पल नंबर 5 पाहूयात आता. फाइंड द रेशो इन विच पॉइंट P K, 7 divides the segment joining point A 8, 9 and point B 1, 2. Also find K. Okay, that means example समजून घ्या. The ratio in which point P जो पॉइंट काय करतो, AB ला डिवाइड करतो, त्या पॉइंटचे आपल्याला काय दिलेले आहेत, त्यांनी कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला त्यापैकी एक कोऑर्डिनेट म्हणजे की हा कोऑर्डिनेट अननोन आहे आणि त्याचा रेशो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स आपल्याला याच्यामध्ये दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. फर्स्ट व्हॅल्यू इज K
रेशो अँड सेकंड व्हॅल्यू इज के. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल समजून घ्या. दॅट मीन्स याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला सेगमेंट कोणती दिलेली आहे, सेगमेंट ए आणि बी सेगमेंट दिलेली आहे. आणि सेगमेंट ए कोणत्या पॉईंटमुळे डिवाइड होते की ती पॉईंट पी मुळे डिवाइड होते. सो पॉईंट पी आणि याच्यामध्ये आपल्याला पॉईंट ए चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, बी चे कोऑर्डिनेट्स इज ऑल्सो नो. सो 1,2 and point P चे coordinates is 3,7 आणि find out the ratio m is to the ratio आपल्याला find out करायचा आहे m is to n. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते फर्स्ट ऑफ ऑल लिहून घेतलं. सो सपोज केलं आपण लाईक द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट P k,7 ज्या पॉइंट मध्ये डिवाइड होतो त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी काय सांगितले की तो ते कोऑर्डिनेट x, y आपण कन्सिडर करूया. द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट A, सो फर्स्ट पॉइंट चे कोऑर्डिनेट 8,9 दॅट मीन्स x1 y1. पॉइंट B चे कोऑर्डिनेट x2 y2. ओके, आणि त्याचा रेशो अननोन आहे. सो m is to n ॲज इट इज मी घेतलेला आहे. दॅन बाय सेक्शन फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करावं लागणार आहे. सेक्शन फॉर्म्युल्यानुसार x कोऑर्डिनेटचे फॉर्म्युला असणार आहे mx2 + nx1 अपॉन m + n. y कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला असणार आहे my2 + ny1 अपॉन m + n. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आता याच्यामध्ये तुम्हाला याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये मी काय सांगितलं होतं की ज्यावेळेस आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा असेल त्याच्यामध्ये कोणतंही x कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला अप्लाय करा किंवा y कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला अप्लाय करा. कोणताही एक फॉर्म्युला अप्लाय केला तरी सुद्धा चालतो, परंतु याच्यामध्ये आपल्याला त्यांनी x कोऑर्डिनेट जे आहे त्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये म्हणजे के च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे की व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. त्यासाठी आपण काय करूया, y कोऑर्डिनेट हा अप्लाय करूया. सो y कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला, सो y इज इक्वल टू किती असणार आहे याच्यामध्ये 7 अप्लाय केलं म्हणजे व्हॅल्यू पुट अप केली. m माहित नाही, m ॲज इट इज y2 इज इक्वल टू y2 किती आहे 2 प्लस n अननोन आहे. n ॲज इट इज y1 इज किती आहे, y1 इज 9. सो अपॉन m + n च्या व्हॅल्यू अननोन आहे ॲज इट इज ठेवा. सो 7 * m + n इज इक्वल टू 2 * m इज 2m + 9 n इज 9n. सो 7m इज इक्वल टू 2m + 9n. ओके, m च्या व्हॅल्यू आपण काय घेतल्या, वन साइडला घेतल्या. सो 7m हे प्लस मध्ये इकडे येताना मायनसच्या फॉर्म मध्ये जाईल. 9n and 9n इज इक्वल टू आता याच्यामध्ये +7 इकडे जाताना मायनस होईल. सो -7n 7m - 2 that means 5m is equal to 9 - 7 is 2m. आणि रेशो आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो m upon n is equal to 2 as it is राहील. मल्टिप्लिकेशन तिकडे येताना डिव्हायडेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. सो m upon n is equal to 2 upon 5 that means the रेशो आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला, राईट, m is to n that means 2:5. इथं आपल्याला हा रेशो मिळालेला आहे. आता रेशो मिळालेला आहे याच्यानुसार आपण कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, एक्झॅक्टली आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे व्हेरिएबल आपल्याला कोणत्या साठीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, द कोऑर्डिनेट ऑफ x कोऑर्डिनेट साठीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो त्यासाठी मी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू म्हणजे कोणती असणार आहे, k इज इक्वल टू m. m ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2. x1 इज इक्वल टू किती असणार आहे आपलं 2. सो सॉरी x2 इज इक्वल टू किती असणार आहे आपलं 1 असणार आहे. प्लस n इज इक्वल टू किती असेल आपलं आत्ताच आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. n इज इक्वल टू 5. x1 इज इक्वल टू व्हॅल्यू असेल आपली 8. सो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल डिवाइडेड बाय 2 + 5 m + n. ओके, सो आता कॅल्क्युलेशन करून घ्या. k इज ॲज इट इज +2 * 1 इज 2 प्लस 5 * 8 इज 40 अपॉन 5 + 2 इज 7. सो k इज इक्वल टू आपल्याला ज्या व्हॅल्यू मिळाले त्या आपण पुट अप करून घेतलेले आहे. नेक्स्ट आता आपल्याला इथं काय करायचे, 7 * k इज 7. k इज इक्वल टू 40 + 2 इज 42. सो k इज इक्वल टू 42 अपॉन 7 दॅट मीन्स 6. सो k इज इक्वल टू 6 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे होते हे सर्वांच्या लक्षात आलं. याच्यामध्ये आपल्याला रेशो ॲज वेल ॲज कोऑर्डिनेट ऑफ द x म्हणजे k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. द रेशो असेल 2:5 आणि द व्हॅल्यू ऑफ द k इज 6. ओके, एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल, प्रत्येकाने हे लिहून द्या. क्वेश्चन सर्वांचा लिहून झाला असेल. आता यानंतरचा पॉइंट असेल आपला होमवर्कसाठी प्रत्येकाने एक एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. इफ पॉइंट P 3,5 Q 7,9 and R divides segment PQ in the ratio 2:3 then find the coordinate of point R. पॉइंट R चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि त्याचबरोबर क्वेश्चन सेकंड मधले जे तुमचे राहिलेले सब क्वेश्चन्स असतील ते कंप्लीट करायचे होमवर्क्स मध्ये आणि हाही क्वेश्चन कंप्लीट करायचे आणि ग्रुपवरती क्वेश्चन्स कंप्लीट करून सेंड करायचे. ठीक आहे,
अभ्यास करा, काळजी घ्या.